बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलंय आणि ते अशा दरामध्ये विकलंय की त्यांना त्यांचा नफा सुद्धा मिळालेला नाहीये। परंतु आता ज्यांचं विकायचं राहिलंय त्यांच्यासाठी आपण पुढच्या भावासंदर्भातली माहिती जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। मागच्या 3 महिन्याचा विचार जर केला तर 20% भाव वाढ झालेली आहे। सध्याचा कमाल, किमान आणि सरासरी भाव जर बघायला गेलं तर जो कमाल भाव आहे तो 5,500 पर्यंत आहे, काही ठिकाणी 6,200 पर्यंत आहे। तर हा कमाल भाव म्हणजे काय की सर्वाधिक सोयाबीनला मिळणारा दर, तर तो सीड क्वालिटीला आहे। एक वेगवेगळ्या व्हरायट्या आहेत की ज्यांना बिजवाईसाठी मागणी आहे, तर त्या ठिकाणी त्यांना 6,200 पर्यंत रेट मिळतोय, 5,500ला रेट मिळतोय। मग तो दराला आपण सरासरी दर म्हणू शकत नाही किंवा त्या दराचा सरसकट शेतकऱ्यांसाठी काही फायदाही नाहीये। मग आता सरासरी दर काय आहे, तर सरासरी दर सध्याचा मार्केटचा 48, 49, 50, 51 अशा पद्धतीचा आहे। एकंदर सोयाबीन ही हमी भावाच्या जवळ आता गेलेली आहे, मात्र हमी भावानं तिची विक्री सध्या होत नाहीये मार्केटमध्ये आणि शेतकऱ्यांना हमी भावाच्या त्या ठिकाणी देण्याची मुभा आहे। शेतकरी हमी भाव खरेदीत सुद्धा त्यांची सोयाबीन देऊ शकतात। आता सोयाबीनचे दर जे टप्प्याटप्प्यानं वाढत चाललेले आहेत, म्हणजे थोड्याच दिवसामध्ये सोयाबीन ही 5,300 म्हणजे हमी भावाचा दर हा मार्केटला मिळेल। त्याच्या पुढे जर काही दिवस गेलो तर आपण 5,500 रुपये प्रति क्विंटल सुद्धा सोयाबीन झालेली दिसेल। तर याची कारण काय आहे, तर महत्वाचं एक कारण होतं सोयाबीनचे दर पडण्याचं, ते म्हणजे की सोयाबीन जी पोल्ट्री उद्योगासाठी वापर व्हायचा तर त्याची जागा मकनं घेतली होती। मात्र मकेमध्ये न्यूट्रिएंट कमी असल्यामुळं त्या ठिकाणी जे अंडे आहेत त्या अंड्यामध्ये ती कमतरता जाणून आली आणि त्यामुळे पोल्ट्री उद्योगानं परत एकदा आता सोयाबीनला त्या ठिकाणी मागणी केलेली आहे किंवा सोयाबीनचा वापर सुरू केलेला आहे। त्यामुळे हे एक महत्वाचं कारण आहे। दुसरं म्हणजे काय आहे की दरवर्षी आपलं उत्पादन 120 लाख टनापर्यंत जात असतं, तर ते सोपा वगैरे जे आहेत त्यांच्या आकडेवारीनुसार 105 लाख टन आणि जे अभ्यासक आहेत किंवा एकंदर जी परिस्थिती आहे त्या रियालिटीनुसार 90 ते 95 इतकंच त्या ठिकाणी उत्पादन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट सुद्धा त्या ठिकाणी आहे। त्यानंतरचं जे आहे की किमान भाव म्हणजेच काय, किंवा कमीत कमी भाव किती मिळतोय, तर तो 4200 पासून मिळतोय। कारण की सोयाबीन खराब असेल, गुणवत्ता नसेल तर भाव कमी मिळत आहेत। प्रामुख्यानं सोयाबीनचे भाव वाढण्याची कारण जर इनलिस्ट करायची म्हटलं तर उत्पादनामध्ये घट आहे, जे मी तुम्हाला सांगितलं। त्यानंतर गेल्या वर्षीचा सोयाबीनचा साठा खूप कमी आहे। त्यानंतर उत्पादनाचा जो अंदाज आहे तो पण खूप कमी आहे। त्याच्यामुळं त्या ठिकाणी जो दर आहेत ते दर दिवसेंदिवस आपल्याला थोडेफार त्याच्यामध्ये वृद्धी होताना दिसते आहे। तर शेतकऱ्यांनी हमी भाव खरेदीला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी दर तुम्हाला तो घ्यायचा आहे। कारण की तुम्हाला फेब्रुवारी चा पहिला दुसरा आठवडा 5,300 असा सरासरी भाव मिळण्यासाठी उजळण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीच्या सोयाबीनच्या भावाच्या संदर्भातली अपडेट होती। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन सोप्या भाषेतील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो। आपला ज्ञानेश्वर खरात पाटील। धन्यवाद।